रामकृष्ण हरी असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या विठुमाऊली या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि पाया पडून सांगतो, तरुण मंडळी कोण कामं करून जगत जा, ती एक शक्ती आहे। जर एकत्र आली तर क्रांती आहे। आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी नवाटांना जमूनच देत नाही। पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं, घाप ते पोर म्हणलं बोंबलू नको, टाळ तू बाई वाड्यावया पुढं तुझ्या नाद लागत, मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नाद लागायचं नाही। आणि कधी ध्यानात ठेवायचं, महाराज कोणताही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा, त्यात प्रॉफिट आहे। काय म्हणणं तुमचं? तुम्ही मीटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा, जाऊ दे त्यांना काय सगळ्यांना अकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे। आपण ही जुनी मंडळी म्हणजे दिंडे आणि फिंडे वाढल्या कशामुळे? हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळ झालंय दिंड्यांचं। दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू, दिंडी गेली उडत, दुसरी दिंडी। हे दिंडे अजून दिंडेवाल्यांना सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहे 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल। महाराज एकात्मतेसारखी ताकदच नाही, आणि ती करलं पाहिजे। पोरा आता हे जे पोर नाही करतात महाराज, आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पसैदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना। बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाडी धाव्यावरून 6 नाही यांना पसैदान शिकवलं। आणि 99% पिढी बर्बाद करायचं काम आई बापांनीच केलं। काय मत आहे तुमचं? पोरं काय करत ना, आता हे 10वीला काढते, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची काय करते? ती शिकल नाही तर उलथल तिकडं, पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100, ही तर लई खोडीची। ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे भाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे। त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तू का नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असती। मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं। काय मत आहे? आता हे सगळे बसलेली माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं आहे, आपणच शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय। आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून गेलोय। या हरामींना फुकट मिळालं ना सगळं, यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामींना कष्ट नाही ना काही। 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे, आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाहीतरी कोणच्यासाठी कमवायचंय, तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊत हाकायचंय। पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर, घेऊन टाका गाडी। आणि मग ती पोरग गाडीवर कोणाला घेऊन येतं घरी, त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सच शिकलं। नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज। आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो, आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत। शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी। आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बॉम्बालच अख्ख्या गल्लीत आवाज। बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला। दप्तराचा सुटला तरी चालन, चिंगाट पळायची पोरं। बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय, खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा। 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार। मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती। आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशिळी खायला सुरुवात। आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत काही नव्हतं महाराज।
कमरेला पट्टी होते का आपल्याला? करगुट्याला लाकूड, भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या आणि माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची, भाऊ हाणता येईल तेवढं हाना पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं? बाप गुरुजीला म्हणायचा, मी आला तरी चालन. हा ना, कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या नऊवार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाराला बनियन नव्हतं बनियन, चला कोपरी होती, जाऊ द्या. आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती. खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही. हो, शर्ट पोरगी जर उशिरा आली ना तर नऊवार साडीतली आई म्हणायची, इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची, बरोबर आहे. आई म्हणायची, थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. बरं, हा ज्यादा तास दुसरीच्या मोटरसायकल भरतो कुठं? अजून 2-3 वर्ष थांबा पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारी रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग नाही महाराज, याला कुठंतरी कंट्रोल. हे इंद्रिकचं कीर्तन आहे महाराज. हे मी मरल ना महाराज, नाही मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात आता जाऊ दे, आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल, पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही. मी अटॅकची निर्मिती का झाली? अटॅक हा रोग नाहीये. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर भुका, 20 रुपयात रातभर भुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोत भुका. या स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का? बोला. सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का? मोबाईलमुळे 8 रोग झालेत. 1, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे. आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचे चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली युट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे किती महिला मंडळ तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची निंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायको पशी बोलत टाकायचा, आज जरा मी टेन्शन मध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही. विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खट्याळ, घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम, त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळे संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला. बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा. बोलल्यानं दुःख हलकं होतं. 1, बोलतच नाही लोक. लगविला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं.
पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे. ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली. पोरा एक मोबाईल मुळे संवाद संपला. मान्य आहे का? बोला. आजारी तुम्ही बोलायला काय झालं? एक मोबाईल मुळे संवाद संपला. दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर टांगड्या टाकून पागल झाली, पागलच झाली. एक मोबाईल मुळे संवाद संपला. दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली. चार मोबाईल मुळे मेंदू हँग झाली. पाच मोबाईल मुळे डोकेदुखी झाली. सहा मोबाईल मुळे सांधेदुखी झाली. सात मोबाईल मुळे दृष्टी गेली. आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला, गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या नाही, देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? हा, चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल? यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे? पबजी, अजून पिपल, जोरात बोला, कोणती? हा, पबजी काय झालं? नाही, हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं आणि तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? महाराज, माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45 जाते शाळेत. 6लाच कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच नाही, पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. हे एक मडका आहे, याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. या मडक्यात लाह्या आणि मुरमुरे आहेत आणि याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहेत. मोजा पटकन. 2, 4 निडाय का? 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्ठा 9. देवाचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 10. मोजा 10 वैबी 10 मोजून दाखवतो. 2, 4, 6, 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून शरीर ब्रह्मरूप होणं 10. बस. आता ह्या मडक्यामध्ये लाह्या आणि मुरमुरे आहेत. याच्यात काय काय? लहान आले बोरं, बैठे सावधान. सावधान असे का? इंग्लिश मिडियमला आहे तू, त्याच्यामुळे सावधान. आणि लहान आले पोरांनी पटकन उत्तर द्यायचं. आता आपल्याला आकडे मोजायचे. काय मोजायचंय? बोलत जा ना तुम्ही. आकडे मोजायचे. आता कसे मोजायचे पहा. या मडक्यात काय काय आपल्याला सापडायचा. सरळ बस रे, तोंडातलं बोट काढ. हा, आणि पटकन सगळे पोराने हात लावा. आता मी सांगाल तिथं आपल्याला हे मोजायचा. हे एक मडकं झालं का? हे सुद्धा काय मडकं. याला छिद्र किती आहेत? 1. याला छिद्र आहे 10. या मडक्यात काय आहे? लाह्या आणि मुरमुरे, लाह्या आणि दही. लाह्यांद मुरमुरे एकच. मी लाह्या म्हणते, ते मुरमुरे म्हणते.
हे असंच होणार महाराज. लहानाली पोरं लई चित्र